नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्तात्रय यांच्या गुरुचरित्रावरती आधारित एक दिव्य कथा ऐकणार आहोत. चला तर आपण या कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे गुरुतत्वाची, श्रद्धेची आणि अखंड कृपेची. असे मानले जाते की अक्कलकोटचे परमयोगी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत आणि त्यांचे मूळ तत्व म्हणजेच श्री गुरुदेव दत्तात्रय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप आहेत. त्यांना आदि गुरु मानले जाते. श्री गुरुचरित्रमध्ये वर्णन येते की दत्तात्रयांनी अनेक रूपांत अवतार घेतले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि पुढे अक्कलकोटचे स्वामी. गुरुचरित्र आपल्याला शिकवते गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तर तो एक दिव्य प्रकाश आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. त्यांचे वागणे कधी रागीट, कधी प्रेमळ, कधी कठोर वाटायचे, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याणच असायचे. गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. एकदा एक गरीब ब्राह्मण स्वामींकडे आला. त्याच्या घरी अन्न नव्हते. त्याने विनवणी केली, माझ्या मुलांना अन्न द्या. स्वामी म्हणाले, जा तुझ्या घरच्या अंगणात खण. तो गेला आणि त्याला तिथे धान्याने भरलेली हंडी मिळाली. हा चमत्कार नव्हता, ही गुरूंची कृपा होती. श्री गुरुचरित्र सांगते, गुरुवर अखंड विश्वास ठेवा, सेवा करा, नामस्मरण करा, संयम बाळगा. एक भक्त रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप करायचा. त्याच्या आयुष्यात संकटे होती, पण त्याने जप सोडला नाही. काही महिन्यातच त्याचे सर्व प्रश्न सुटले. यातून काय शिकायला मिळते, तर गुरु कधी उशीर करतात पण अन्याय कधी करत नाहीत. पुढची एक म्हणजे श्रद्धेची परीक्षा. एक स्त्री रोज स्वामींना नैवेद्य द्यायची. एक दिवस स्वामींनी तो नैवेद्य नाकारला. ती रडू लागली, मी काही चूक केली का? स्वामी म्हणाले, तू मला नव्हे, लोकांना दाखवण्यासाठी करत होतीस. ती स्त्री लाजली आणि खऱ्या भावनाने पुन्हा सेवा सुरू केली. गुरुचरित्र सांगते, गुरुला दिखावा नको, त्यांना हवी असते निर्मळ भावना. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त वाक्य नाही, ही गुरुकृपेची हमी आहे. गुरुदेव दत्तात्रय असोत किंवा स्वामी समर्थ, तत्व एकच असते, श्रद्धा, सबुरी आणि सेवा. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही आयुष्यात संकटात असाल तर फक्त एवढं म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, गुरु तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. मित्र हो, हा चॅनल माझा नाही, ही श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.